झाली नेमकं काय काय घडलंय, आपल्याकडनं काय बाजू मांडण्यात आली? आज देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचा CR नंबर 156/2026मध्ये आरोपी नंबर 3 नीरा एजाज खान यांच्या अँटिसिपेटरी बेल ॲप्लिकेशनवर नाशिक रोड सत्र न्यायालय जोशी साहेबांच्या न्यायालयात आज सुनावणी झालेली आहे. यात प्रॉसिक्युशनकडून एक 16 ते 17 पॉईंट मांडण्यात आले, ज्यात आरोपीचं कस्टोडियल इंट्रोगेशनची काय आवश्यकता आहे हे विस्तृतपणे कोर्टासमोर मांडण्यात आलं. आत्तापर्यंत झालेला संपूर्ण तपासाचे कागदपत्र, डायरीज ह्या मेहरबान कोर्टासमोर पेरुजेला ठेवण्यात आले आहेत. याच्यात प्रॉसिक्युशनकडून विशेषतः जे मुद्दे मांडण्यात आले ते असे आहे की हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. ही वेल प्लॅन्ड कॉन्स्पिरसी आहे. याच्यात ही पीडित जी महिला आहे ती बॅकवर्ड क्लासची हे माहीत असताना तिला हिणवलं गेलं आहे. तिच्या धर्मावरनं तिला भीती, धाक, दपटशा दाखवून तिला हा धर्म कसा चांगला नाही आणि अन्य धर्म कसे चांगले आहेत याबद्दल तिला शिकवण्यात आलं. तिला बुरखा देण्यात आला होता. तिला काही धार्मिक पुस्तकं देण्यात आले होते जे तपासी अंमलदारांनी जप्त केलेले आहेत. त्याबद्दलचे पंचनामे कोर्टासमोर सादर करण्यात आले. त्यानंतर धर्मपरिवर्तन करण्यासाठी काय काय प्रयत्न केले गेले, त्या प्रयत्नांमध्ये भीती, दबाव कसा होता, तिच्या कुटुंबियांना याबाबत कशी भीती दाखवण्यात आली व त्यांच्यावर कसा दबाव टाकण्यात आला याबद्दलचा साक्षीदारांचे जबाब कोर्टासमोर मांडण्यात आले, ते वाचून दाखवण्यात आले. पीडितीचा 164चा स्टेटमेंट, 164चं न्यायाधीशांनी नोंदवलेला जबाब हा कोर्टासमोर दाखवण्यात आला. त्यात विशेष करून ही जी पीडिता आहे तिची आणि ह्या अर्जदार आरोपीची ओळख कशी झाली, तिच्या मनात भीती कशी घालण्यात आली, त्यानंतर तिच्या मोबाईलमध्ये काही रील्स जे पर्टिक्युलर इस्लामिक धर्माला प्रपोज करतात ते कसे अपलोड करण्यात आले, त्या यूट्यूब लिंक्स ज्या तिच्या मोबाईलमध्ये टाकून देण्यात आल्या त्याबद्दल तिच्या 164च्या जबाबात जे भाष्य आलेलं आहे ते न्यायालयाला दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर रोजा कसा पडावा, बुरखा, हिजाब हे कशी वापरावे याचं ट्रेनिंग ह्या आरोपीच्या घरी नेऊन या पीडितेला देण्यात आलेलं आहे. याबाबत जे काही भाष्य आलं आहे किंवा पुराव्यात आलं आहे, नातेवाईकांच्या जबाबात आलेलं आहे ते कागद कोर्टाला दाखवण्यात आले. त्यानंतर धर्माची भीती घालणे, त्याच्यात तिचं नाव बदलून तिचं हानिया असं नाव ठेवण्यात आलं होतं. त्याबाबत तिचं परिवर्तन करण्यासाठी काही मालेगावच्या लिंक्स ॲक्टिव्ह होत्या, त्याबद्दल कोर्टाला पुराव्याच्या माध्यमातून जे काही अवेलेबल मटेरियल ते दाखवण्यात आलेलं आहे. याचप्रमाणे ज्या चीजवस्तू आत्तापर्यंत जप्त करण्यात आलेल्या आहेत त्याचे पंचनामे कोर्टाला दाखवण्यात